राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्यमनन ग्रंथ. बोधक श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कन्नूर. अनुवादक श्री शिवराम पंत उर्फ बावन्न श्री वैद्यवसव मुक्तावैद्य. प्रकरण 21. अध्यात्म साधनानुष्ठान. आत्माच ब्रह्म का नाही बाबा? ब्रह्माची सर्व लक्षणं आत्म्यामध्ये आहेत असे म्हटल्यानंतर तो ब्रह्म का नाही? गोड आहे, कणयुक्त आहे, पांढरी आहे अशी सर्व साखरेची लक्षणं असणाऱ्या पदार्थाला निसंकोचपणे साखर म्हणतो. तद्वत सच्चित आनंद इत्यादी ब्रह्माची सर्व लक्षणं असणाऱ्या आत्म्याला ब्रह्म का म्हणू नये? जीवाने आपल्या निजस्थितीने ब्रह्म आहे असे म्हणू नये याचे कारण सांगा. नाहीतर आम्ही जीवच ब्रह्म आहे याचे कारण दाखवून देतो. जीवाने आपले अल्पत्व सोडून देऊन आपणच परिपूर्ण ब्रह्म आहोत असे म्हटल्याने त्याला निरतिशयानंदाचा लाभ होतो. या महदानंदाच्या प्राप्तीसाठी त्याने तसे म्हणायलाच हवे. एवढेच नव्हे तर अशी परमस्थिती प्रत्येकाचे स्वरूपच असल्यामुळे त्यांनी त्याला अनुसरून आणि त्या उद्देशाने ब्रह्मास्मी असे म्हणणे त्यांचे कर्तव्यच आहे. आत्मज्ञानाचे तत्व पचवायला हवे, नुसते जाणून सोडायचे नाही. ते जाणल्यानंतर आपले होऊन आपणच ते व्हायला हवे. म्हणूनच गुरु या महत्त्वाच्या विषयाचे पुन्हा पुन्हा विवरण करतात. साधकाने ते कोठपर्यंत ऐकावे? तर आपण स्वतः मूर्तिमंत होईपर्यंत ते ऐकावे. येथे साधकाने अशा महत्त्वाच्या स्थितीच्या प्राप्तीसाठी कोणते साधन करायला हवे ते सांगत आहोत. आत्मसाधनेचे 2 प्रकार आहेत. 1. आपण एकट्याने करायचे साधन. 2. व्यवहाराशी संबंध आला असताना करायचे साधन. आता आपणच आपल्यात करायला हवे असलेल्या साधनेतही 2 प्रकार आहेत. 1. सर्व कल्पना भावना रहित होऊन निर्विकल्प स्थितीत राहणे. 2. बुद्धीने आणि भावनेने शिवोहम, मी शिव आहे, मी आत्मा आहे असे विशेषानंदाभुवनाबरोबर म्हणणे. एकांताच्या अभ्यासाप्रमाणेच लोकांताच्या अभ्यासाचेही 2 भाग आहेत. 1. अहंकार, लोभ, मोह इत्यादी जीवगुणांचा त्याग करण्याचा अभ्यास. आणि 2. सहज आत्मस्थितीच्या पार्श्वभूमीने व्यवहार करण्याचा अभ्यास. आतापर्यंत सांगितलेल्या साधनांचा रहस्यार्थ समजून देतो. प्रथम प्रकारातील पहिल्या विभागाच्या साधन स्थितीत कोणत्याही प्रकारची कल्पना नसून कल्पना नाहीशा केल्या आहेत. ही भावनाही न राहता साधकाने निर्विकल्प स्थितीने परमानंदमय होऊन राहायला हवे. यालाच आत्मध्यान म्हणतात. रोज सकाळी उठल्यानंतर अर्धा तास परमशांतीने निर्विकल्प होऊन बसता येते ना? येतेच येते. पण साधक म्हणवून घेणारे अनेक लोक आपले मुख्य कर्तव्य असलेल्या साधनेला काही महत्त्व न देता प्रापंचिक व्यवहारालाच सर्व महत्त्व देतात. ते अंथरुणावरून उठल्यावर लगेच कामाकडे धाव घेतात. पण हे साधकाचे लक्षण नव्हे. कामं काय तुमच्या मागे लागलेलीच आहेत. ती काय तुम्हाला सोडून कुठं पळून जातात काय? ती नंतर करा. प्रथम कमीत कमी अर्धा तास तरी निवांत निर्विकल्प ध्यान करा आणि परमानंद स्थितीचा अनुभव घ्या. निर्विकल्प ध्यानाचा सारांश. प्रथम सद्गुरूकडून घेतलेल्या महावाक्यरूप नामस्मरण एकाग्र चित्ताने करा. गुरुमंत्राचे ध्यान करताना त्याचा मंत्रार्थ अहम ब्रह्मास्मी सोहम, ओम म्हणजेच ध्येय स्वरूप मी आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्रिपुटी नाहीशी करून तन्मय तदाकार व्हा. अशा निर्विकल्प स्थितीनेच पूर्ण ध्यानाची वेळ व्यतीत करा. सद्गुरूंनी अनुग्रह करून दिलेल्या गुरुमंत्राचा अर्थ
अजूनही समजत नसणाऱ्यांनी ध्यानाच्या वेळी एकाग्र चित्ताने नामस्मरण करावे. अंतःकरणपूर्वक तन्मयतेने नामध्यान केले तरीही तो निर्विकल्प स्थितीप्रत पोचतो. पण असे होण्यासाठी जास्त वेळ ध्यान करायला हवे. असो, ध्यान हे जाणलेल्या आणि न जाणलेल्या प्राथमिक, माध्यमिक इत्यादी सर्व साधकांना आवश्यक असलेले साधन आहे. सद्गुरूकडून आनंदानुभव रूप आपल्या निजस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घेतलेल्या साधकाने निजस्थितीचे तादात्म्यच गुरूंनी दिलेल्या मंत्राचा अर्थ आहे ही गोष्ट जाणली असेल तर त्या योगे ध्यानाला बसले की थोडाच वेळ नामस्मरण करतो न करतो लगेच त्या सच्चिदानंद निर्विकल्पतेचा अनुभव त्याच्यात प्रगट होतो. वर सांगितल्याप्रमाणे रहस्यार्थ जाणलेल्या साधकाने नित्य पहाटे उठून न चुकता ध्यान करायला हवे. असा नित्यक्रमच असावा. एवढेच नव्हे तर उद्योग करताना मिळणाऱ्या मोकळ्या वेळेतही निर्विकल्प स्थितीची विश्रांती घ्यावी. आपण काय एकसारखे सवड न घेता कामं करतो काय? अधूनमधून थोडा थोडा वेळ मोकळाच असतो की. पण त्या विश्रांतीच्या वेळेतही आपण कल्पना करीत बुद्धीला ताण देत राबत असतोच. साधकाने तसे न करता एक काम किंवा त्याचा एक अंश करून संपल्यानंतर पुढील काम सुरू करण्याच्या आधीच्या मधल्या संधिकालात आत्मस्थितीचे निवांत सुख समाधान अनुभवायला हवे. तोंडाने विश्रांती म्हणायची आणि आत कल्पना करत श्रम करणे योग्य होईल का? अथवा त्यावेळी सहज शांत आत्मस्थितीतच राहणे योग्य होईल का? याचा विचार तुम्हीच करा. तुम्ही ऑफिसात काम करत असाल तर मध्यंतरी अर्धा पाऊण तास सुट्टी असते आणि तुमच्या कामातही कारण परत्वे अल्पकाळ का होईना मोकळेपणा असतोच. तुम्ही जनसंपर्काचे काम करत असाल तर एखादा प्रश्न येऊन प्रश्न विचारल्यास तुम्ही उत्तर देता. त्यानंतर दुसरा येईपर्यंत काय करता? त्यावेळी सहजरीतीने शांतीने राहता येते ना. पण आपण त्या अल्पकाळातही कल्पना करतो. साधकाने त्याचा त्याग करावा. रोजच्या सामान्य व्यवहाराच्या वेळीही अधूनमधून जो वेळ मिळतो त्याचा साधनेसाठी उपयोग करायला हवा. उदाहरण, तुम्हाला चहा घ्यायचा आहे असे समजा. चहा तयार व्हायला आणि आणून द्यायला 5 ते 10 मिनिटे किंवा प्रसंगोपात 15 मिनिटंही लागतील. त्यावेळी चहा आणायला इतका वेळ का असे म्हणत आपण रागावतो, वैतागतो, बेचैन होतो. पण चंचल चित्त न होता चहा येईपर्यंत स्वानंदात आराम का बसू नये? आम्ही वर सूचित केलेल्या उदाहरणाप्रमाणे आपणास दैनंदिन जीवनात वाट पाहत बसण्याचे अनेक प्रसंग येतात. त्यातील काही 1-2 सांगावे म्हटले तर बस स्टँडवर किंवा रेल्वे स्टेशनवर बराच वेळ बसची किंवा रेल्वेची वाट पाहणे, दवाखान्यात गेलो असताना डॉक्टर येईपर्यंत किंवा आपला नंबर येईपर्यंत वाट पाहणे इत्यादी सांगता येतील. अशा सन्निवेशात तुम्हाला खूप मोकळा वेळ मिळतो. पण आपल्यामध्ये अभ्यासू प्रवृत्ती नसल्याने तो सर्व वेळ व्यर्थ निसटून जातो. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.